नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। मित्रांनो, आपण बघू शकता संभाजीनगर म्हणजे आताच युवा सेनेचा विजय दौरा आता पाच पडलेला आहे. आणि आपल्यासोबत आहे जवळपास आपण बघू शकतो पुऱ्या महाराष्ट्रामध्ये झंझावात चालू आहे. जे युवक आहे त्यांना कशा प्रकारे रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केला आहे. आपल्यासोबत आहे, काय सांगाल? मी सांगेन की सर्व जनतेला की आज मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून युवा संवाद यात्रा ही यशस्वी करण्यात आली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचा आशीर्वाद घेऊन आम्ही आमचे जे युवक हृदय सम्राट आहे श्रीकांतदादा शिंदे व आमचे पक्षाचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पुरोहित भाईसाहेब नाईक यांच्या माध्यमातून जी आमची टीम आहे, बाजीराव दादा असेल, अपेक्षा दादा, अपेक्षाताई असेल, अविनाश जाधव असेल, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही गेल्या महिन्याभरापासून युवा संवाद यात्रा सोबत फिरतो आहे. तर फिरत असताना CM साहेबाबद्दल आणि युवकांमध्ये प्रचंड क्रेज निर्माण झाली आहे. त्या क्रेझीचं म्हणजे साहेब म्हणून म्हणजे आम्ही हृदय शिंदे म्हणून किंवा बाजीराव म्हणून त्यांच्यापर्यंत जात नाही, पण मुख्यमंत्री महोदय म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो. त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य इलेक्शन असेल त्याच्यात 100% जसं जनतेने आम्हाला प्रेम या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये दिलं आहे, तर स्थानिक स्वराज्यामध्ये आम्हाला ते तसंच प्रेम ही जनता त्याच्यापेक्षाही अजून चांगली देईल ही अशी आम्हाला असून वाटते. आपण बघू शकता आज युवा संघर्ष मोठ्या प्रमाणात पुऱ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. परंतु आज बजाजनगर येथे अक्षताई यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणामध्ये एक युवक उभं राहतो. या संदर्भात काय सांगत मी नेहमीच बघितलं बजाजनगरची लोक नेहमी उभं राहतात. कोणती अडचण असेल, समस्या असेल, त्या सणवार असेल, गणपती, शिवजयंती, बजाजनगरच्या युवकांनी नेहमी एकजुटीने काम केले. इथे वाद कमी होतात आता आणि सगळे युवक चांगल्या प्रकारे पक्षाच्या समाजासाठी वापरतात. त्याच्यामुळे बजाजनगर आज नाही तर नेहमीच आपले युवक एकत्र येऊन काम करतात. काय सांगा? आजचा हा युवा विजय महाराष्ट्र दौरा आपल्या या ह्याच्यामध्ये पार पडला. त्याच्यामध्ये नक्कीच युवकांचं संघटन करण्याचा मुख्य हेतू आहे. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातली काय घटना आहे, काय सत्य परिस्थिती आहे, हा कुठेतरी आम्हाला अहवाल बनवून तो सादर करायचा आहे. त्याच्यामागचं खरं कारण हेच की आपल्या भागातील युवकांच्या गरजा काय किंवा युवकांच्या हाताला तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे आढावा आम्ही पुढे देत आहोत. आणि नक्कीच म्हणजे याचं यश हे आपल्याला मिळेलच. युवा बांधणी झाली की पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला आणि येथील खास करून बोलायचं झालं म्हटलं तर हर्षदाताईंच्या माध्यमातून खूप चांगलं काम चालू आहे. अगदी म्हणजे ते सांस्कृतिक काम असेल किंवा कोणतं प्रशासकीय काम असेल, शासकीय काम असेल, त्यांच्या हाताला धरून किंवा निलेशदादांच्या हाताला धरून आपल्या या भागातील चांगले नेतृत्व यांना मिळालेले आहेत युवकांना. तर नक्कीच या संधीचं ते सोनं करतील हाच आवाज कुठेतरी आम्ही डोळ्यात. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.